नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत अत्यंत हृदयस्पर्शी मराठी कथा 2 शब्द भाग 32. तिला दादांची आठवण झाली. 42च्या चळवळीपासून ते सहज अलिप्त राहू शकले असते. बापूंसारख्या कार्यकर्त्यांना आश्रय देण्याची आणि सुखाच्या नोकरीवर पाणी सोडण्याची त्यांच्यावर कुणी काही सक्ती केली नव्हती, पण ते त्या अपरिचित कार्यकर्त्यांशी बांधले गेले होते देशभक्तीच्या धाग्याने. मिलिंदाची सावत्र आई त्याला सांभाळू इच्छित नाही हे कळताच माई त्याला आपल्याकडे घेऊन आली. तसे पाहिले तर अक्काच्या मृत्यूमुळे ती खचली होती, पण वात्सल्याच्या धाग्याने ती मिलिंदाशी बांधली गेली होती. तो धागा तोडणे तिला शक्य नव्हते. दासबाबूंनी मुलीच्या लग्नासाठी साठविलेले पैसे बालमित्राच्या मुलाला दिले. ते काय व्याजाच्या लोभाने? छे, मैत्रीच्या धाग्याने ते बांधले गेले होते. माणसे अशीच अनेक नाजूक धाग्यांनी परस्परांशी बांधली जातात. प्राणपणाला लावून या धाग्याची जपणूक करतात. त्या जपणुकीतच सारे माणूसपण भरले आहे. बाहेर कुठेतरी कोंबडा आरवला. ती दचकून उठली. संचित मनाने तिने दार उघडले. बंगल्याच्या पायऱ्या उतरून ती बाहेर आली. पहाटेच्या चावऱ्या वाऱ्याचा स्पर्श होताच तिच्या अंगावर काटा उभा राहिला. उन्हे वर आली तरी देवदत्ताचा पत्ता नव्हता. गंगारामाने आणलेल्या बातमीवरून तो लवकर परत येण्याचे चिन्ह दिसत नव्हते. मारून टाकलेल्या गाय वासराभोवती घुटमळणारी ती वाघीण देवदत्ताची चाहूल लागताच जवळच्या गर्द जंगलात गडप झाली होती. 2-3 खेडूत बरोबर घेऊन देवदत्त तिचा शोध करीत होता. आता गडावर थांबण्यात अर्थ नव्हता. गंगारामाला बोलावून ती विलासपूरला जायला निघाली. मात्र गाव जसजसे जवळ येऊ लागले तसतशी तिच्या मनातली धाकधूक वाढत गेली. 3ऱ्या प्रहरापासून घडलेल्या गोष्टी भावनेच्या भरात आणि रात्रीच्या एकांतात तिला स्वाभाविक वाटल्या होत्या. रंगलेल्या नाटकातले प्रसंग वाटतात तशा. पण आता त्या तिला खटकू लागल्या. गाडीतून उतरून बंगल्याजवळ येताच तिचा उरला सुरला धीर सुटला. आल्या पावली परतावे असे क्षणभर तिला वाटले, पण ते शक्य नव्हते. ती चोर पावलांनी आपल्या खोलीकडे गेली. वसू अजून उठली नसेल. ती उठायच्या आत आपण मधुरेशी खेळत बसावे, म्हणजे तिचा रागाचा पारा आपोआप उतरेल, असे ती मनाशी म्हणत होती. इतक्यात पार्वती चहा घेऊन खोलीत आली. तिच्याकडून कळलेल्या हकीकतीने नंदा अगदी बेचैन होऊन गेली. रात्र पडली तरी नंदा परत आली नाही म्हणून तिच्या चौकशीसाठी वसूने बापूंच्या घरी नोकर पिटाळला होता. पण तो तसाच हात हलवीत परत आला. मग कुणीतरी नंदाताई सरकारांबरोबर गाडीत बसून गडावर गेल्याचे सांगितले. ते कानी पडताच वसू संतापली. जेवायच्या वेळी नंदा मावशी मला हवी, तू नकोस, असा मधुरेने हट्ट धरला. त्या हट्टाने वसूच्या मनाचा भडका उडाला. तिने मधुरेला ताटावरून उठविले. फरफटत ओढत नेऊन फाडफाड मारले. आई, मारू नको ग,
आई मारू नको, असे मधुरा ओरडत असतानाच तिला फिट आली. मग खूप धावाधाव झाली. डॉक्टर पहाटेपर्यंत मधुरेपाशी बसून होते. आता मायलेकी स्वस्त झोपल्या होत्या. हे सारे ऐकून नंदाला चोरट्यासारखे झाले. तिचे मन तिला खाऊ लागले. वसूच्या बऱ्यासाठी आपण गडावर गेलो होतो हे खरे, पण ते तिला कसे पटवून द्यायचे? जे घडले ते सारे जसेच्या तसे तिला सांगितले तर आपल्या बोलण्यावर तिचा विश्वास बसेल का? का आपण काहीतरी बनावट गोष्ट रचून सांगत आहोत असा संशय येऊन ती अधिकच भडकेल. जेवणाच्या वेळेपर्यंत नंदा आपल्या खोलीत बसून राहिली. जेवणाची वर्दी आली तेव्हा धडधडत्या काळजाने ती वसू समोर येऊन बसली. सारा धीर एकवटून तिने प्रश्न केला, मधुरा झोपली? वसूने काही उत्तर दिले नाही. डोळे रोखून विचित्र दृष्टीने ती नंदाकडे पाहत राहिली. माझं चुकलं वसू. तुझं का? ही चुकलं नाही बाई, सारं चुकलंय माझं. चूड दाखवून वाघीण घरात आणली मी. वसू, जरा शांतपणानं माझं म्हणणं. हे बघ नंदा, देवदत्तांच्या वागण्यानं वेड लागायची पाळी आली होती माझ्यावर. कुणीतरी जीवाभावाची मैत्रीण हवी होती मला, म्हणून आग्रह करून तुला घेऊन आले मी इथं. उरावर बसणारी सवत नको होती मला. असं वेडवाकडं बोलू नकोस बाई काही. खरं सांगते तुला, तुझं दुःख पाहावेना मला, म्हणून देवदत्ताची समजूत घालायला. वा ग वा, बरीच आहेस की. माझा काटा कसा काढायचा हे ठरवायला गेला होता तुम्ही दोघं गडावर? नाही ग नाही, मधुरेच्या गळ्याशपथ सांगते तुला. खबरदार माझ्या पोरीची शपथ घेशील तर. जीव काही वर आला नाही तिचा. काल संध्याकाळी गडावर तुम्ही दोघं गुलूगोलू गोष्टी कशा करीत होता? हातात हात घालून कसे फिरत होता? रात्री खोलीत दार लावून. वसू वसू, उगीच ओरडू नकोस अशी. गडावर तुम्ही काय धिंगाणा घातलात ते खडान खडा माहीत आहे मला. नंदाच्या डोळ्यापुढे गंगाराम उभा राहिला. आल्याबरोबर तो पार्वतीच्या कानाशी लागला असावा. पार्वतीने ते सारे तिखट मीठ लावून वसूला सांगितले असेल, पण गंगारामने असे काहीतरी वेडेवाकडे. ती दचकली. कालच्या साऱ्या गोष्टींचा अर्थ नोकर चाकर काय करतील याचा विचारच तिने आतापर्यंत केला नव्हता. आता तो तिला भेडसावू लागला. कोणत्याही कारणाने एकत्रित येणाऱ्या स्त्री पुरुषाकडे पाहण्याची शिकल्या सवरलेल्या लोकांची दृष्टी सुद्धा निर्मळ असते. मग गंगाराम सारख्याला काय बोल लावायचा? वसू नंदाकडे क्रूर दृष्टीने पाहत होती. नोकर चाकरदारांना कान देऊन हा तमाशा ऐकत असतील हे मनात येताच नंदाला मेल्याहून मेल्यासारखे झाले. आपण गप्प बसलो तर सर्वांचा संशय अधिक बळावेल या भीतीने ती मोठ्याने म्हणाली, कुणालाही विचार वसू. देवदत्त अचानक गडाखाली गेले. एका वाघिणीच्या शिकारीला. विकट हास्य आणि वेड्यासारखे हातवारे करीत वसू उद्गारली, देवदत्त वाघिणीच्या शिकारीला गेले? का वाघिणीनेच त्यांची शिकार केली? ती आणखी काही बोलणार आहे
असे तिच्या अर्धवट उघडलेल्या ओठावरून वाटत होते, पण तिच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही. तिच्या हातांचा चाळा मात्र सुरूच राहिला. नंदा खाली मान घालून मुकाट्याने भात कालवू लागली. इतक्यात घामाघूम झालेली पार्वती धडपडत आत आली. घाबऱ्या घुबऱ्या आवाजाने तिने हाक मारली, "वहिनीसाब." "काय ग?" तिरसटपणाने वसूने विचारले. "सरकारासनी." तिच्या तोंडातून शब्द बाहेर फुटेना. वसू संतापाने ओरडली, "अगं सटवे, नीट सांग की काय सांगायचंय ते." "सरकारासनी वाघिणीनं डागदर गेले ती आणायला." नंदाच्या हातातला घास हातातच राहिला. नंदा आपल्या खोलीत तळमळत पडली होती. रात्रीच्या जागरणाने तिचे डोके दुखत होते, डोळे चुरचुरत होते, पण काही केल्या तिला झोप येत नव्हती. पार्वतीचे शब्द तिच्या मनाच्या गाभाऱ्यात पुन्हा पुन्हा प्रतिध्वनित होत होते, "सरकारासनी वाघिणीनं." वाघिणीशी झालेल्या झुंजीत देवदत्ताला किती जखमा झाल्या असतील, हा प्रश्न ती स्वतःला वारंवार विचारीत होती. प्रत्येक वेळी तिची कल्पना त्याची वेडीवाकडी उत्तरे देत होती. तिच्या या तापदायक तंद्रीचा भंग केला तो पार्वतीने. तिसऱ्या प्रहराच्या चहाबरोबर तिने वसूची चिठ्ठी आणून तिला दिली. चिठ्ठीत एवढाच मजकूर होता, "रात्रीच्या गाडीचं तुझं तिकीट काढायला बापूंना सांगितलं आहे. तुझा पगार ते चुकता करतील. कृपा करून आपलं तोंड मला पुन्हा दाखवू नकोस." त्या चिठ्ठीचे तुकडे तुकडे करून ते वसूच्या तोंडावर फेकावेत आणि इथून चालते व्हावे असे तिच्या मनात आले. इतक्यात दवाखान्याकडे जायच्या घाईत असलेले बापू आत आले. डॉक्टर देवदत्ताला घेऊन आले होते. त्याच्या डोक्यावर, खांद्यावर आणि काखेत जखमा झाल्या होत्या. वाघीण दिसताच देवदत्ताने गोळी झाडली होती, पण दुर्दैवाने त्याचा नेम चुकला. वाघीण जखमी झाली, पण जंगलात निसटली. तिच्या जखमेतून ठिबकणाऱ्या रक्ताच्या थेंबाचा माग काढीत देवदत्त गर्द जंगलात शिरला. काही वेळाने वाघिणीची गती मंदावली आहे हे त्याच्या लक्षात आले. रानावर विलक्षण शांतता पसरली होती. पावलागणिक चुरणाऱ्या पाचोळ्याचा आवाजही वाटत होता. देवदत्त प्रत्येक पाऊल सावधपणे टाकू लागला. बंदुकीच्या चापावरचे त्याचे बोट राहून राहून हुरळत होते. अचानक त्याच्या कानावर तो आवाज आला. त्याचे सारे अंग शहारून उठले. तो गर्रकन वळला. करवंदीच्या जाळीतून उडी घेण्याच्या पवित्र्यात बसलेल्या वाघिणीचे उग्र दर्शन त्याला झाले. ती झेप घेत असतानाच बार कडाडला आणि ते धूळ कोसळत असलेले देवदत्ताने पाहिले. जमिनीवर पडता पडता अंगातून उठणाऱ्या वेदनांची त्याला तीव्र जाणीव झाली. वाघिणीची गुरगुर त्याच्या कानावर पडली. पुढे काय झाले याचे भान त्याला राहिले नाही. देवदत्ताबरोबर आलेल्या खेडूताकडून बापूंनी ही सारी हकीकत नुकतीच ऐकली होती. ती जशीच्या तशी त्यांनी नंदाला सांगितली. ती ऐकताना देवदत्ताच्या साहसी स्वभावाविषयी वाटणाऱ्या अभिमानाने तिचे मन फुलून गेले, पण लगेच तिथे काळजीच्या काट्यांचे रान माजले. देवदत्ताच्या जखमा केवढ्या असतील? त्या बऱ्या व्हायला फार दिवस लागतील का? त्याच्या जीवाला धोका तर नाही ना?
बापूंच्या बरोबर इस्पितळात जावे आणि देवदत्ताला पाहून यावे असे नंदाला फार वाटले. बोलण्यासाठी तिचे ओठ थरथरले. इतक्यात बापू तिला म्हणाले, इस्पितळातून परत आलो की तुझ्या तिकिटाची व्यवस्था करतो. वहिनी साहेबांनी मगाशीच हुकूम दिलाय तसा. नंदाने अवंढा गिळला. ती काहीच बोलली नाही. धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.